आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून जिल्हा नियोजनासाठी आपल्या जिल्ह्याला 300 कोटी प्राप्त झालेले आहेत, मान्यता मिळालेली आहे 300 कोटी। खरं म्हटलं तर सिंधुरत्न आणि या सगळ्या योजना ऍड केल्या तर ते 300च्या पण वरती जात आहे। तर तरी माझ्याकडे 300 कोटीची मान्यता आलेली आहे। त्याचबरोबर गेल्या वर्षीचे जे 50 कोटी आहे, गेल्या वर्षीचा आरेखडा जवळपास 250 कोटीचा होता आणि गेल्या वर्षीच्या शेवटचे जे 50 कोटी आहेत, जे साधारण आपल्याला मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात भेटायचे, ते आताच आमच्या जिल्हा नियोजन अधिकाऱ्याकडे प्राप्त झालेले आहेत, मिळालेले आहेत। आणि म्हणून येणाऱ्या 31 तारखेपर्यंत आपण 100% दायित्व सकट आपण हे 250 कोटी, गेल्या वर्षी जो काही 250 कोटीचा जो काही आपला प्लॅन होता, तो 250 कोटी पूर्ण 100% आमचे खर्च होणार आहे। आणि मग एप्रिल पासून या 300 कोटीचं नियोजन आम्ही आमच्या माध्यमातून सुरू करणार आहोत।